नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत TET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2016 साली घेण्यात आलेल्या पेपर 1 मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील प्रश्न. मागील भागात आपण 80पर्यंत प्रश्न बघितली होती. आता आपण त्या पुढील प्रश्नांना सुरुवात करूया. चला तर सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 81. अध्यापनाविषयी वेगळा विचार करणाऱ्या विचारवंतांची खाली काही विधाने मांडलेली आहेत. त्यापैकी अयोग्य विधान कोणतं? पर्याय आहेत. शिक्षक आणि अध्ययनार्थी यांच्यातील आंतरक्रिया महत्त्वाची होय. वर्ग अध्यापन चालू असताना शिक्षकांचा परिणाम अध्ययनार्थांवर होतो. अध्ययनकर्त्याचा परिणाम शिक्षकावर होत नाही. वर्ग अध्यापनामध्ये वातावरण निर्मिती महत्त्वाची असते. याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 3. अध्ययनार्थांचा परिणाम शिक्षकावर होत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 82. खालील किशोरावस्थेत मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्याविषयी दिलेल्या विधानांमध्ये कोणती विधाने सत्य आहेत? खाली आपल्याला 4 विधाने दिलेली आहेत. त्यातील कोणतं विधाने सत्य आहे ते आपल्याला पर्यायामधून शोधून काढायचं आहे. तर विधाने आहेत. आहे. या अवस्थेतील मुलांचे नवीन मित्र मिळविण्याकडे विशेष लक्ष असते. सभोवतालच्या मूर्त वस्तूंबद्दल संकल्पना जागृत झालेल्या असतात. या मुलांची अवधान कक्षा अविस्तरित असते. नीती अनितीच्या कल्पना ठाम झालेल्या असतात. पर्याय आहे आणि ब फक्त, ब आणि क फक्त, क आणि ड फक्त, आणि ड फक्त. याचा अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 1 आणि ब फक्त. त्यानंतर प्रश्न क्रमांक 83. खालील दिलेल्या विकासाबद्दलच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य आहे? पर्याय आहेत. विकास भौतिक परिणामात मोजला जातो. विकासाचा वेग सर्व व्यक्तींच्या बाबतीत सारखा असतो. विकास सुसंगत असेलच असे नाही. व्यक्ती आणि वातावरण यांची आंतरक्रिया होऊन विकास घडून येतो. याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4. व्यक्ती आणि वातावरण यांत आंतरक्रिया होऊन विकास घडून येतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 84. नेतृत्व प्रशिक्षण देण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या उपक्रमांचे आयोजन शाळेने करावे? पर्याय आहेत. उपक्रम आहेत. शिबिरे भरून व्याख्यानांचे आयोजन करावे, वर चर्चा ठेवावी. नेतृत्व प्रशिक्षण शिबिरात सामाजिकता शिकवावी. समाजसेवा, NCC, NSS, बालवीर पथक, वीर बाला पथक यांचा समावेश करावा. त्यानंतर आहे अध्यार्थ्यांच्या कार्यक्रमांचे संचलन करण्याची संधी द्यावी आणि त्यांच्या त्यावर विद्यार्थी भंडारा द्यावा. पर्याय दिलेले आहेत. अ, ब आणि क फक्त, अ, ब, क आणि ड फक्त, ब, क आणि ड फक्त, अ, ब, क, ड सर्व. याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 4. अ, ब, क, ड सर्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 85. एखादी व्यक्ती महत्त्वाकांक्षी होण्यामागे स्रवणारा थायरॉक्सिन हा स्राव खालीलपैकी कोणत्या ग्रंथीमधून स्रवतो? पर्याय आहे. मस्तक ग्रंथी, वृकस्थ ग्रंथी, कंठस्थ ग्रंथी, जननग्रंथी. तर याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 3. वृकस्थ ग्रंथी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 86. खालील उदाहरणांमध्ये कोणत्या विधानात आविष्कारित प्रक्षेपण तंत्र वापरलेले आहे? पर्याय आहेत. वर्ग शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना समस्या सूचित भागावास दिली. विद्यार्थ्यांनी बाहुली नाट्य सादर केले. विद्यार्थ्यांसाठी ओळखा पाहू हा खेळ घेतला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आईवडिलांची मुलाखत घ्यायला सांगितली. तर याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 2. विद्यार्थ्यांनी बाहुली नाट्य सादर केले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 87. स्वतःच्या शोकात शोधणे, आपल्या मनात डोकावून पाहणे, आपल्या भावना व अभिरुची शोधणे, आपल्या कमतरता व बलस्थाने शोधणे, स्वतःची योग्यता जाणणे ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेमध्ये आहेत? पहिला आहे आत्मनियंत्रण, आत्मपरिचय, अभिप्रेरणा, तद्भूती. याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 2. आत्मपरिचय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 88. विद्यार्थ्यांचे कुसमायोजन झाल्यास खालीलपैकी कोणत्या वर्तनाच्या बाबी आढळून येतात? कुसमायोजनासाठी वर्तनाच्या बाबी खालील दिलेल्या आहेत. अ, ब, क, ड यात. अ मध्ये परिस्थितीला शरण जाणे, मानसिक ताण कमी होणे, क खोटे समाधान मानणे, ड दिवा स्वप्न पाहणे. तर पर्याय दिलेले आहेत. फक्त अ, ब आणि क फक्त, ब, क आणि ड फक्त, अ, ब, क आणि ड फक्त, अ, ब, क, ड सर्व. तर याचं चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 3. अ, क आणि ड
फक्त प्रश्न क्रमांक 89. आणि त्याच्या वर्गातील विद्यार्थिनींनी मिळवलेल्या गुणांचे मध्यमांक 54.5 आणि मध्यांक 55.4 आहेत. वर्गातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांचे बहुलक किती? पर्याय आहे 57.7, 52.7, 57.2, 52.2. त्याचा चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 2, 52.7. प्रश्न क्रमांक 90. जेव्हा शिक्षक शिकविताना खालील बाबी करतात तेव्हा ते कोणत्या अध्ययन पद्धतीचा वापर करतात? खाली आपल्याला अध्ययन पद्धतीचा वापर दिलेला आहे. पर्यायामधून आपल्याला शोधून काढायचा कोणत्या पद्धतीचा वापर हा शिक्षक करत असतो शिकवताना. पर्याय आहेत पूर्वनियोजन व पूर्वतयारी करतात, सर्वांना दिसेल अशी व्यवस्था करतात, निरीक्षणामध्ये निश्चित स्वरूपाच्या सूचना देतात, साहित्याची मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने करतात. याचा पर्याय दिलेला आहे कथन पद्धती, चर्चा पद्धती, प्रयोग दिग्दर्शन पद्धती, उद्गामी अवगामी पद्धत. याचा चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 3, प्रयोग दिग्दर्शन पद्धतीचा वापर शिक्षक करतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.